नेमणुकी करून घेतलं जावं आणि सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आपल्या बाजार समितीमध्ये विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे त्यांना प्रातिनिधिक दिलेलं आहे प्रतिनिधी म्हणून. ग्रामपंचायत मतदारसंघातले ग्रामपंचायत सदस्य जे आहेत त्यांनाही काही त्यात प्रतिनिधी म्हणून घेतलं जातं. आडत्या व्यापारी हमाल तोला अशा सगळ्यांचं मिळून ते संचालक मंडळ बनतं, जेणेकरून शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, तिथल्या हमाल तोलारांचा, आडत्या व्यापाऱ्यांचा असा समन्वय साधला जाऊन ती संस्था व्यवस्थित चालावी म्हणून प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिले गेले. आता मूळ काय झालं की ग्रामपंचायतीचा मागच्या वेळेला शेतकऱ्यांना अधिकार दिले, ते परत काढून घेतले. आता पुन्हा जुन्या प्रकारची प्रातिनिधिक असणारी ही जनरल इलेक्शन म्हणता येणार नाही, हे सर्वसाधारण इलेक्शन नव्हे तर हे प्रातिनिधिक इलेक्शन असतं. अशा वेळेला काय होतं की यांना ज्या आता लोकसभा निवडणुकीचा जो ट्रॉमा झाला, वास्तविक पाहता अपेक्षित असतं 2-5 हजाराचा फरक, 10-5 हजाराचा फरक अपेक्षित असतो कुठल्याही एखाद्या कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये, पण इतका अनपेक्षित फटका बसला विरोधकांना. त्याची खूप कारणं आहेत की एकतर सत्तेचं केंद्रीकरण केलं, सगळी सत्ता घरात घेतल्या. पूर्वी आता बाजार समितीवर ज्यांचं नेतृत्व आहे ते आमदार राऊत, त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा त्यांची ज्या बैठकी चालू होत्या त्यावेळेला त्यांनी, मला वाटतं दैनिक पुढारीला मी बातमी वाचली होती, त्यांनी सांगितलं होतं की माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला मी चेअरमन बनवणार नाही. पहिल्यांदा त्यांनी, आता कुणाला आठवते का बघा, त्यांनी पहिल्यांदा कमिटमेंट केली होती. कर्मधर्म संयोगानं परिस्थिती अशी आली, मागच्या वेळेला काय झालं आपण सर्व जाणता, मात्र स्वतःच्या मुलाला चेअरमन म्हणून त्यांनी तिथं नेमलं. तिथपासून हा सत्तेचं विकेंद्रीकरणाच्या ऐवजी सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रवास सुरू झाला. बरं, स्वतःची खाजगी बाजार समिती आहे ज्याचं गोडाऊन करून ठेवलं आणि सरकारी बाजार समिती ही परत अजून ग्रॅब करायची, ती हायजॅक करायची. बरं, हायजॅक करून तरी काय की तिथं मूळ काय झालं होतं की मूळ मागच्या वेळेला जे आताचे चेअरमन आहेत रणवीर राऊत, त्यांच्या मतदारसंघामध्ये हरकत होती. वकील साहेबांनी ती हरकत घेतली होती, आपले जाधव साहेबांनी. उमेदवार होते आपले गणेश नाना. हरकत अशी होती की शेतकऱ्यांचा बहुमूल्य आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त हित, व्यापाऱ्यांचं नुकसान न करता शेतकऱ्याचं हित कसं साधलं जाईल असा हा वर्चस्व असावा लागतो बाजार समितीने. त्यामुळं व्यापारी मानसिकतेचा किंवा फारच नफेखोरीच्या मानसिकतेचा व्यक्ती त्याच्यावरती संचालक म्हणून शेतकरी मतदारसंघातून जाऊ नये असं त्या कायद्याला अभिप्रेत होतं. आणि म्हणून जाधव वकील साहेबांनी गणेश जाधव जे उमेदवार होते रणवीर राऊतांच्या विरोधात जामगाव मतदारसंघामध्ये त्यावेळेस हरकत घेतली होती. त्या हरकतीमध्ये असं होतं नमूद केलं की शेतकरी मतदारसंघातला तो मतदारसंघ आहे तिथं व्यापारी माणसांनी उमेदवारी लढवू नये, जर ती लढवली तर ती अपात्र. एक आरती असेल तरी त्याचं व्यापारी मानसिकता असते आणि व्यापाऱ्यांना प्रोटेक्ट करण्याची एक मानसिकता असते. त्यामुळं व्यापाऱ्याला शेतकरी मतदारसंघात उभं राहून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तो करू शकत नाही. त्यामुळं ते तांत्रिकदृष्ट्या तो अर्जबाद व्हावा म्हणून हरकत घेतलेली होती. हरकतीमध्ये मूळ मुद्दा असा होता की तुम्ही स्वतः व्यापारी पेढी आहे का, एक पेढी म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे व्यापाऱ्याचा परवाना असतो, आपलं अनुज्ञप्ती म्हणतो आपण त्याला, आरतीची. यांच्याकडे तर स्वतःची खाजगी बाजार समिती होती त्या काळात, ज्या बाजार समितीला पणन संचालकाची परवानगी आहे. बाजार समिती म्हणजे ती काय बाजार समिती नाही, ते बोर्ड जे नाव आहे ते बोगस आहे. त्याचं नाव ॲग्रिकल्चर प्रोड्यूस कंपनी. बाजार समिती हे जे म्हणतात ना, ते मराठवाड्यात त्या लोकांना मूर्खात काढायसारखं एक खुतपेढीवाला होता आपल्याकडे, तो बँक म्हणायचा खुतपेढीवाला, आणि लोक आपलं धोतर घेऊन यायचे बँकेत डिपॉझिट करायला जायचं म्हणायचे. तशा पद्धतीनं आपल्या खाजगी मार्केटिंग प्रोड्यूस कंपनीला बाजार समिती या नावाची आवई होती. स्वतःचं गोडाऊन तयार केलं, स्वतःचा व्यापार वाढवला आणि जिथं अवाजवी हस्तक्षेप व्यापारी प्रवृत्तीचा स्वतः चेअरमन जर तिथं आडती चालवत असतील तर तिथं कुणालाही न्याय मिळणं अभिप्रेत नाही. तिथं वर्चस्व असतो, तिथं प्रभाव पडतो, तिथं फेअर प्रॅक्टिस ट्रेडिंग होत नाही. आणि आता हे जे नवीन काढलं आहे, आता हे तर फौजदारी पात्र गुन्हाच आहे. मुळात काय असतं, एखादा कोणताही कागद जर आपण सत्यप्रतिज्ञेवर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे दिला तर तो बनावटीकरणाचा दस्त झालेला असतो.
जर त्यांनी खोटं दिलं तर माहिती. मुळात काय झालं की हे जे जे लोक आहे ह्या सगळ्या लोकांना परत लपून छपून तुरीतून बघावं लागेल की गाडी येते की नाही पोलिसांची, अशी परिस्थिती येत असते कालावधीने. हे पूर्वी काही ठिकाणी झालेलं आहे. अशा पद्धतीनं बोगस मतदार नावं लावली तर त्यात काय की बहुतेक कायद्यात सुद्धा काही त्रुट असणार आहे, ते सुद्धा आपण एखादी त्याच्यात पिटिशन करून सुधारणा करता येते का ते बघितलं पाहिजे. फक्त अनुज्ञप्तीचं लायसन्स असणं किंवा त्याच्यावरती किमान काहीतरी टर्नओव्हर पाहिजे. आता वकिलांमध्ये सुद्धा लॉ ग्रॅज्युएट असणारा माणूस आणि वकिली करतच नाही पण ॲडव्होकेट लावून फिरतो, अशा व्यक्तींना बार कौन्सिलनी बार केलं आता की तुमचे काहीतरी दाखवा वकीलपत्र आहेत का, किमान 10 वर्षात 10 तरी क्लायंट आलेत का तुम्हाला, उगीच ॲडव्होकेट लावून फिरता कशा. म्हणून अशा सुद्धा ह्या व्यापाऱ्यांना जर ह्याच्यातून परावृत्त करायचं असेल तर त्या कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्त्या केल्या गेल्या पाहिजे की त्याचं किमान तिथं आहे का, शॉप ॲक्ट आहे का, तिथं कामगार आहेत का, त्याच्या अकाउंटवर फंक्शनिंग आहे का, बँक अकाउंट तरी आहे का करंट त्याचं, आणि जर त्याचं पूर्ण उत्पन्न त्याच्यावर अवलंबून आहे का. अशा जसं आता त्या मत्स्य संस्थेमध्ये पण काही ठिकाणी तसं आहे की त्याचं उत्पन्न पूर्ण उपजीविका त्याच्यावर अवलंबून असली पाहिजे. तर हे तांत्रिकदृष्ट्या कायद्यातल्या लूपहोलचा एकतर गैरफायदा घेण्याचा हा प्रकार आहे आणि नैतिकता संपल्याचा हा एक निदर्शक आहे की ज्यास आपली नैतिकता संपते आणि ज्यावेळेला आपल्याला वाटतं की काय असतं की कोणताही नेता हा कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागला पाहिजे. कुटुंब प्रमुख असा असतो की कुटुंबातल्या सगळ्या घटकांना कुटुंबाचा लाभ देतो. जसं जुनं आपल्याकडे कारभारी असायचे मोठ्या खटल्याच्या घरात, तर कारभारी काय स्वतःच दही स्वतःच लोणी एकटाच खातो. इतर जे आहेत त्यांना ते ताकाचं मोरासुद्धा दाखवायला तयार नाही. अशी पद्धतीनं हे झालं आहे. आता मी त्या नेतृत्वावर व्यक्तिशः बोलतो कारण लोकांना स्पष्ट बोललेलं जरा कळतं आणि मला स्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं काय 2 वेळा आत्तापर्यंत मागं आता साधारणपणे आमदार राऊत हे 2 टर्म विधानसभा सदस्य झाले. पहिली 5 वर्षे एकदा त्यांनी घालवली म्हणजे वाया पण घालवली आणि त्यांनी ते सत्तेत होते. आताची 5 वर्षे, ह्या 5 वर्षामध्ये म्हणजे एका दशकामध्ये ते विधानसभा सदस्य म्हणून आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला कर्मधर्म संयोगानं आणि अपघाताने गेले. या 10 वर्षामध्ये ते फक्त विधानसभेमध्ये 2 वेळा बोललेलं मला आठवतं आहे. बाकीचं आठवत असेल तर तुम्ही संदर्भ द्या. पहिल्यांदा बोलले रामदास शेळके माझ्या पोरावर गुन्हा दाखल करते आणि त्यापासून मला वाचवा फडणवीस, पहिलं. आणि दुसरं आता परवा बोलले की ते अनिल काकाची कुठेतरी एक संस्था आहे, त्यांना काही कुठला ठेका असेल मत्स्य संस्थेचा, त्याच्यासाठी बोबाटा त्यांचं तिथं चाललं आहे की पुटसूट. अरे तुमच्याकडे किती इतर आहेत लाभ, ते लाभ सोडले त्या अनिल काकाच्या मागं लागले. त्या अनिल काकासाठी दुसऱ्यांदा तोंड उघडलं. म्हणजे आता मला सांगा बार्शीतली MIDC, बार्शीतले कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत. इथल्या बार्शी टेक्स्टाईल बिलचा प्रश्न प्रलंबित, 200 पोरांनी रिक्षा चालवायला सुरू केली तिथल्या कामगारांनी. रोजगार निर्मितीच्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस ते 1999-2004 साली आले होते त्यावेळेस सांगितलं होते की 1500 लोकांना रोजगार देतो. 150 लोकांना रोजगार दिला संभाजीनगरच्या. फक्त सकाळी एक लातूर गाडी येते, 2-2 भाडी मारते तर घरी जाऊन झोपते. याच्या पलीकडे रोजगार देऊ शकले नाहीत. तर आता ह्या व्यक्तिगत टिप्पणीपेक्षा आजचा जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयाकडं मी येतो की हे तांत्रिकदृष्ट्या तरी हा जो काय प्रयत्न केला आहे हा बुडत्याचा पाय खोलात होणार आहे. त्यांना आहेत त्यात एखादा प्रतिनिधी कमी जास्त तांत्रिक, पण हे काही टेक्निकली टिकणार नाही. ज्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट केलं आहे त्याच्यावर गुन्हा नोंद होईल. फौजदारी पात्र गुन्हा आहे हा, कारण ही फॉर्जरी आहे. आणि ज्यांनी ते नाव ॲफिडेव्हिट व्हेरिफिकेशन न करता समाविष्ट करून घेतले त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा ह्याच्यात गुन्हा नोंद होईल. टेक्निकली तर हे टिकणार नाही, पण फौजदारी पात्रसुद्धा घटना होईल. त्यामुळं ज्या लोकांनी याच्यामध्ये आपली नावं आहेत त्यांना गुदगुल्या होत असतील, मला मतदार झाले म्हणजे काय ताम्रपत्र मिळत नाही. मतदार झालं म्हणजे तुम्हाला तिथं हक्क नाही. तुम्ही व्यापारी झालात तर हाय ती शिक्षकी पेशा सोडून बसायला लागलं जामीनसाठी फिरत. त्यामुळे ज्यांनी आपली खोटी नावं घातलीत त्यांना माझं आव्हान आहे, आपापली नावं त्यातून वगळून घ्या. उगीच दुसऱ्यासाठी आपण मिशा काळ्या करू नका पांढऱ्या झालेल्या. असं या पत्रकार परिषदेनिमित्त मी आवाहन करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी आणि बाजार समितीची गरिमा टिकवण्यासाठी, कारण बाजार समिती ही आपली लातूर 100 किलोमीटर आहे, त्याला बार्शी रोड म्हणतात. तिथं अलीकडं तेर ढोकी भरपूर गाव आहेत पण त्याला बार्शी म्हणतात. बार्शी रोड म्हणजे बार्शीला बाजार समितीचा तो गरिमा होतो.
बीड 100 किलोमीटर आहे. बीडमध्ये येताना कितीतरी गाव आहेत, आडवळणी गाव आहे, काही सरळ नाही, तरी पण बीडला बार्शी रोड आहे 5 किलोमीटर, लातूरला बार्शी रोड आहे. कराडवरून सातारा सांगलीवरून बाजारपेठ आपली फार महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि खाजगी बटीक असल्यासारखी संस्था करून ठेवली. कित्येकांचा तिथं बोबाटा सुरू आहे. 2-4 माणसं तिथं असे नेमले की त्यांना तिथं आता ते चमचेगिरी कारभारीच ते झालेले. त्यामुळं अशा लोकांना या प्रक्रियेपासून दूर ठेवणं आणि त्यासाठी लोकशाही तिथं असावी आणि आपल्या इथं व्यापार उद्योग नीट वाढावा, व्यापाऱ्यांना फेअर ट्रेडिंग करता यावी, शेतकऱ्यांना तिथं लाभ व्हावा, या भावनेतून आम्ही सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही भूमिका पार पाडता येतील ते आम्ही पार पाडतो.